थांब थांब. हे आपण जे करायला ते बरोबर आहे ना हो? कमळे, काय बी नाही होणार. चल चल. हिंगे बघितलंस, या कामवाल्या मावशींच्या जीवावर सोडून चालतच नाही बघ. बिचारा आजीच नीट झोपवली बी नाही ग. थांब, मी त्यासने आधी झोपवतो. कमळे थांब, आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या बायका कधी बी इकडे येऊ शकतात. मला असं वाटतं आपण दागिने ताब्यात घेऊया आणि ते स्टडी रूम मध्ये ठेवून येऊया आणि मग आजीसनी झोपूया. वय कमळे. आजी मला माफ करा. खरं आपल्या घरातली पारंपरिक ठेव मी अशी कुणाच्या बी हाताला लागू देणार नाही. मग त्यासाठी मला जे काय करायला लागेल ते मी करतो. सॉरी. कमळे, अगं जे काय करायचं ते लवकरात लवकर कर. आपल्याकडे वेळ नाही. चल आवर लवकर. टेन्शन घेऊ नको, आपण बरोबर करायलोय. कर. ऐका, त्या दोघी आहेत ना, म्हातारीच्या रूम मधनं त्या स्टडी रूम मध्ये जायला इथूनच जावं लागेल ना त्यांना. हा, त्या दिसल्या ना की आपण तडक त्यांना रंगे हात पकडायचंय. पण ग्रहाणी आजी कधी येतील त्या? पण किती वेळ असंच वेट करणार? त्यापेक्षा मी एक काम करते ना, पोलिसांना कॉल करते, तेच त्यांना पकडून घेतील. काय सांगितलं मी? आपण पकडायचंय त्या दोघींना रंगे हात, मुद्दे मला सकट, कळलं का? आणि हे बघ, तो राजन आहे ना, ज्याने त्या दोघींना इथे आणलंय तोच देईल पोलिसांकडे, आपण नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. डोळ्यात मी तेल का घालू? हा, डोळे खराब होतील ना माझे. आणि मी तेल बिन आणलेलं नाहीये. हे आजी, मी जे काय करायलोय ते तुम्ही बघताय, मला कळतंय. खरं मलाच कळना झालं मी काय करायलोय ते. आजी, मला संकेत द्या. मी जर योग्य करत असेल तर मला सांगा, आणि मी जर चुकत असेल तर मला थांबवा. काय ग, एवढा वेळ कशाला लागतोय? आल्या यार, इतका वेळ का लागतोय त्यांना? अजून कशा नाही आल्या त्या? एक काम करते, आता मीच त्या मॅड आजीच्या रूम मध्ये जाऊन बघते. धीर धर ना, आपल्याला पकडायचंय त्यांना. याई, त्या येतील तेव्हा आपण धावत जाऊ, तर आपण धडपडू. मी काय म्हणते, आपण आधीच खाली जाऊया ना, हळूहळू. हा, चल. चल का, खाली जा. हळूहळू जा. बसून बसून जा. आपण हे जे काही करायलोय आणि हे करताना आपला उद्देश वाईट नाही की नाही, या आजीसनी बी माहीत असेलच की. खरं आता आपल्यासनी इथं लय थांबून उपयोग नाही. आपल्यासनी लवकरात लवकर ह्यो डब्बा राजन सरांच्या स्टडी रूम मध्ये ठेवायला लागतोय. हां, चल.
निघे चल. आई माझी कमळी ठीक असेल ना? ते कुठलं संकटात तर नसेल ना? काय मिस कमळी? मिस कमळी राजन महाजन, काय चाललंय? म्हातारा म्हातारीच्या खोलीतनं तिच्याच कपाटामधून दागिन्यांचा डबा काढून कुठे चालली स्वारी? काय विचारते मी? दागिन्यांचा डबा घेऊन कुठे चालली होतीस? ए चोरांनो, बोला पटापट. दागिन्यांचा डबा तुमच्याकडे कसा? ए नजर खाली, खाली खाली खाली. माझ्याशी बोलताना नजरेला नजर देऊन बोलायचं नाही, कळलं? चोरी केली आहेस ना? आणि मिस कमळी महाजन, तुमचा डाव आता संपलेला आहे. तुला काय वाटलं ग? म्हातारीची मोठी नात बनवून या घरात येशील आणि इथले सगळे दागिने लंपास करशील आणि आम्ही काहीही करणार नाही असं वाटलं? आई, ही मुलगी जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आली होती ना, मला हिच्यावर तेव्हापासून डाऊट होता. माहितीये मला. पण काय करणार, राजनला हिचा खूप पुळका होता. आता राजनला सुद्धा कळू दे की त्याची मोठी मुलगी काय गुणाची येते. हे बघा, आम्ही आजींना सांगून सगळं करतो. ए आजींना सांगून काय करताय? आजींना सांगून चोरी करताय? दड जागेवरनं उठू शकत नाहीये, ना ऐकू शकत, ना बोलू शकत, अशी शून्यात नजर लावून बसलेली असते. तिला विचारलं तुम्ही? काय विचारलं? आजी आजी आम्ही चोरी करू का? हा असं विचारलं? काय उत्तर दिलं बरं आजीने? हो करा रे बाळांनो, मिळून चोरी करा असं उत्तर दिलं.